राजन पाटील विस्थापित नेते, त्यांच्या मुलाने कुणाला तरी आव्हान दिलं याचं बरं वाटलं. सदाभाऊ खोतांचा अजितदादांना टोला. रयत क्रांती मोर्चाचे अध्यक्ष आणि भाजपाचे सहयोगी आमदार सदाभाऊ खोत यांनी त्यांच्या भाषणातून मोहोळचे माजी आमदार राजन पाटलांच्या मुलाच्या कृतीचं समर्थन केल्याचं दिसून आलंय. राजन पाटील यांचा मुलगा बाळराजे पाटील यांनी अनगर नगरपंचायतीच्या निवडणुकीनंतर थेट अजितदादांना आव्हान दिलं होतं. त्यावर तुमच्या मुलाने कोणाला तरी चॅलेंज दिलं याचं मला बरं वाटलं, त्यामुळे आले अंगावर तर घ्यायचे शिंगावर, असं वक्तव्य सदाभाऊ खोतांनी केलंय. मात्र थोड्याच वेळात माध्यमांशी बोलताना त्यांनी सारवासारव केली. आमदार सदाभाऊ खोत हे मोहोळमध्ये प्रचार सभेत बोलत होते. त्यावेळेस त्यांनी बाळराजे पाटलांच्या रूपात आपल्याला एक जोडीदार मिळाल्याचं म्हटलंय. विजयाची पहिली सलामी अनगरने दिली असं म्हणत त्यांनी राजन पाटलांचे अभिनंदन केलं. आमचा संघर्ष हा वाडाविरुद्ध गावगाडा आहे, त्यामुळे वाड्याच्या विरोधात कोणीतरी बोललं याचा आनंद झाला असं म्हणत सदाभाऊ खोतांनी अजित पवारांना टोला लगावला. आधी राजन पाटलांच्या मुलाच्या कृतीचं समर्थन करणाऱ्या सदाभाऊंनी नंतर मात्र काहीशी सारवासारव केल्याचं दिसून येते. मी फक्त अनगरकरांचा नाद करायचा नाही एवढंच ऐकलं, अजितदादांचं नाव ऐकलं नाही असं म्हणत सदाभाऊ खोतांनी नंतर सावध पवित्रा घेतल्याचं दिसून येते. ही सुद्धा सोलापूर जिल्ह्यातूनच झालेली आहे आणि ती मोहोळ तालुक्यातूनच झालेली आहे. पुढं वापर काय गावाचं नाव मला माहित नाही, काय अनगर बिनगर काय तर गाजलंय गाव मला माहित नाही तुमचं. म्हणजे टीव्हीवर तुमच्या गावाचं नाव मला येत होतं, मी टीव्हीवर बघत होतो. कोणतरी बोललं काय सगळ्याचा नाद करायचा पण कुठला तरी नाद करायचा नाही. पण तुम्ही मालक बोलला पोरग बोललं म्हणून. मालक असं नसतं या, आलं अंगावर तर घ्यायचं शिंगावर, घ्यावं लागतं मालक काय. आणि तुमचा तर स्वभाव लढाई लढण्याचा आहे. तुम्ही अनेक मालक लढाई लढलेले आहेत, त्यामुळं मी तुमच्या मुलाचं अभिनंदन करतो. कारण खऱ्या अर्थानं त्यानं मेहनतनं काढलेली तलवार, त्या तलवारीला रक्त लागल्यावरच मेहनत घातली. मी खऱ्या अर्थानं त्याचं अभिनंदन करतो. आता मालक ही जी बी बातमी तयार होईल, पण आमचं आयुष्य गेलं वाड्याला दगड मारण्यात. त्यामुळं तुमच्या पोरानं योग दगड मारल्यावर मला बरं वाटलं. म्हणलं कोणतरी गडी आपल्या जोडीला आला या. आणि म्हणून निश्चितपणानं सर्वसामान्य माणसाची लढाई आपल्याला उभा करायची आहे, तळागाळातल्या माणसाची लढाई आपल्याला उभा करायची आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सोलापूर.